मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज मुलांच्या आवडीचा नाश्ता बनवणार आहे। काय बनवणार आहे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। मी बनवणार आहे पास्ता, पोहे, उपमा। खाऊन जर कंटाळा आला असेल, चटपटीत काहीतरी खावंसं वाटत असेल तर पास्ता हा झटपट तयार होतो, कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये तयार होतो। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथं ठेवलेली आहे कढई गरम करायला। त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची। मोहरी तडतडली की मी अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे, ही पण टाकून घ्यायची तेलामध्ये। 2-3 हिरवी मिरच्याचे तुकडे घेतलेले आहेत, हे पण टाकून घ्यायचे। असे मोठाले तुकडे करून टाकायचे, जेणेकरून मुलांना पास्ता खाता येईल, बाजूला काढून टाकता येतील। मीडियम साईजचे 2 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत, तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत, कलर चेंज होईपर्यंत कांदा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। मोठ्या आकाराचा एक टोमॅटो घेतलाय बारीक कट करून। काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा, कमी तिखीवाली आहे, कमी तिखट आहे। थोडीशी हळद टाकून घ्यायची। लाल तिखट थोडंसं जास्त तिखट आहे। धना पावडर अर्धा चमचा आणि पास्ता मसाल्याची एक पुडी घेतलेली आहे, ही सुद्धा आपल्याला इथं तेलामध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायची आहे। थोडंसं पाणी टाकायचं, अर्धा कप, आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 1 मिनिट छान असा मसाला आहे ना वाफवून घेऊया। पास्ता पाण्यामध्ये उकळून घेताना मीठ टाकलं होतं, यामध्ये थोडंच मीठ टाकून घ्यायचं। छान असा आपला मसाला तयार झालेला आहे, परतलेला पण आहे छान। मी पास्ता पाण्यामध्ये उकळून घेतलेला आहे, हा आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा। कोथिंबीर घालूया कट करून घेतलेली। आपण याच्यामध्ये टोमॅटो सॉस टाकून घेणार आहोत थोडासा। मिक्स करूया। मस्त असा आपला इथं पास्ता तयार झालेला आहे, होऊ शकता किती मस्त असा सुरेख कलर सुद्धा आलेला आहे। कशी वाटली माझी इथं पास्त्याची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ जरी आवडला असेल, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशा छान छान नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।